ओम श्री साईराम। ओम श्री साई अभय प्रदाय नमः। संसारातील दुःखांपासून निर्भय करून अभय प्रदान करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो। रामायणात प्रभू रामचंद्रांनी भक्तांना एक वचन दिले आहे। त्यामध्ये ते म्हणतात, अभयम सर्वभूतेभ्यो ददात मे तद्व्रतम मम। अर्थात मी सर्वांना भयापासून मुक्त करीन तसा माझा संकल्पच आहे। आपले महत्भाग्य असे की आपले प्रभू श्री साईराम सुद्धा आपल्याला असेच अभय देत आहेत। भक्तांना भगवंताची विविध रूपे मोहवित असतात, परंतु त्यांना सर्वाधिक भावणारे भगवंताचे रूप म्हणजे अभयहस्त दाखवणारे, कारण या रूपाकडे पाहिल्यावर त्याला या संसाररूपी भवसागरातून तरुण जाण्यास बल मिळते, म्हणून तो निश्चिंत होतो। स्वामींच्या अनेक छायाचित्रांमध्ये आपण त्यांना आशीर्वाद देत असताना पाहतो। हाच तो अभयहस्त आपणा सर्वांना स्वामींचे कृपाछत्र आपल्यावर असल्याची सतत जाणीव करून देत असतो। या अभयहस्ताची एक सुंदर कहाणी। चेन्नई येथे एकदा स्वामींचे प्रवचन सुरू होते। संपूर्ण मंडप भक्तांनी भरून गेला होता। सर्वजण स्वामींचे दिव्य दर्शन घेण्यास व प्रवचन ऐकण्यात मग्न होते। इतक्यात भक्तांमध्ये बसलेल्या एका स्त्रीच्या मांडीवरील सुमारे 1 वर्षाच्या मुलाने मोठ्याने रडण्यास सुरुवात केली। त्याच्या आईला कळेना की हा अचानक का रडतो आहे। तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यर्थ। थांबण्याऐवजी तो मुलगा जीवाच्या आकांताने मोठ्याने ओरडून रडू लागला। त्यामुळे केवळ आजूबाजूच्याच नव्हे तर सभागृहातील सर्वांच्याच एकाग्रतेमध्ये व्यक्त येऊन स्वामींच्या उपन्यासातील रसास्वाद घेणे त्यांना अशक्य झाले। इतक्या स्वामींनी मंचावरून आपले प्रवचन सुरू असतानाच स्मित करी त्या बालकाच्या दिशेने पाहत अभयहस्त केला व क्षणातच त्या हाताची मूठ जोराने बंद केली। त्या क्षणी तो मुलगा रडायचा थांबला। प्रवचन सुरूच होते। शेवटी स्वामी त्यांच्या शेजारीच उभ्या असणाऱ्या अनुवादकास म्हणाले, त्या मुलाच्या गळ्यात 25 पैशाचे नाणे अडकले होते, हे पहा मी ते काढले। असे म्हणून स्वामींनी आपली मूठ उघडून दाखवली। त्यामध्ये होते एक 25 पैशाचे नाणे। हे पाहताच त्या अनुवादकाने मंचावरूनच अत्यानंदाने ही हकीकत जाहीर केली व सर्व भक्तांनी टाळ्यांचा गजर केला। इथे एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की ते मूल आईच्या मांडीवर असूनही तिच्या ही गोष्ट लक्षात आली नव्हती। त्यामुळे तिने मुलाला वाचवण्यासाठी स्वामींचा धावा सुद्धा केला नव्हता। आणि एवढेच हे लहान मूल, त्याला तर काहीच समजत नव्हते, परंतु भक्तांना अभय प्रदान करणाऱ्या स्वामींपासून काही लपून राहणे तरी शक्य आहे काय? ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु।